मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालं तर ओबीसी नेत्यांना सरपंचही होता येणार नाही. भुजबळ नेमकं काय म्हणाले? छगन भुजबळ यांनी भिवंडीत ओबीसीच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आकडेवारी मांडत आपला मुद्दा मांडला. आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आमच्या दलित समाजाला 75 वर्षे आरक्षण मिळालं आहे. SP झाले, कलेक्टर झाले, इंजिनियर झाले, पण आजही आमचा दलित समाज झोपडपट्टीमध्ये राहतोय. हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण फार मोठ्या अडचणीत सापडायला लागलो आहोत, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. एकीकडे बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टातली केस लावून बसले आहेत. त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं ओबीसी आरक्षण दिलं ते बेकायदेशीर आहे, म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण हवं आहे, म्हणजे आम्हाला सर्वांना बाहेर काढायचं आहे, आणि इकडे मात्र त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे. काय धंदा आहे? काय चाललं आहे? आपण सगळ्यांनी काय करायचं? लहान लहान समाज यामध्ये आहेत. या सगळ्यांचं आरक्षण तुम्ही काढून घेणार, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळांनी थेट आकडेवारी सांगितली. एक लक्षात ठेवा, ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे, मराठा विद्यार्थ्यांनाही अर्धी फी आहे. सारथीमार्फत 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी रुपये वितरित करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 51,060 कोटी रुपये मंजूर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी EWSचं आरक्षण दिलं. त्या 10% सुद्धा 85% मराठा समाजाचे लोक आहेत. लोकसेवा आयोगाने 650 नियुक्त्या केल्या, त्यामध्ये 85 ते 90% मराठा समाजाचे नेते आहेत. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 10,554 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा दावा भुजबळांनी केला.